पिंपळगाव हरेश्वर येथील क्षीरसागर दाम्पत्याने बनवली पर्यावरणपूरक 9 फुटाची दुर्गादेवीची मूर्ती। पिंपळगाव हरेश्वर शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक 3 पासून सुरू झाला आहे। हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। शहरासह गावखेड्यात विविध मंडळे घटस्थापनेसोबत देवीच्या मूर्तीचीही स्थापना करतात। यात आकर्षक मूर्तिकारांचे हात आहेत। पिंपळगाव हरेश्वर येथील नवरात्रनिमित्त विशेष आकर्षण म्हणजे जय हिंद प्रतिष्ठान येथील भारत झिपरू क्षीरसागर यांनी बनवलेली शाडू मातीची पर्यावरणपूरक दुर्गादेवीची मूर्ती। ही मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक असून अशाच मूर्तीची भविष्यात गरज आहे। या मूर्तीमध्ये शाडू माती व गवत वापरून अतिशय सुबक असं काम केलेलं आहे। ही मूर्ती पिंपळगाव हरेश्वर येथील भारत झिपरू क्षीरसागर यांनी व यांच्या सौभाग्यवती यांनी मिळून बनवलेली मूर्ती आहे। त्यांनी आपला शेती व्यवसाय करून सकाळी 4 वाजेला उठून मूर्तीकाम 8 दिवसात पूर्ण केलेले आहे। या मूर्तीची पिंपळगाव हरेश्वर येथील जय हिंद प्रतिष्ठान येथे स्थापना करण्यात आलेली आहे। नमस्कार, मी भारत झिपरू क्षीरसागर राहणार पिंपळगाव हरेश्वर। मी वयाच्या 8 ते 9 वर्षापासून मूर्तिकला अवगत झाली। देण म्हणावं, तेव्हापासून मला तो छंदच लागला। गणपती बनवत होतो पहिल्यांदा आणि नंतर मग ते गणपतीचे मंडळ वगैरे स्थापन केले। आमचं माळी समाजामध्ये युवा मंडळ स्थापन झालेलं होतं, तिथे गणपतीच्या मूर्ती बनवून दिल्या। त्याच्यानंतर तर मग आम्ही देवीचा उत्सव साजरा केला। बरंच मला वाटतं 11 वर्ष मी स्वतः हाताने मातीची मूर्ती बनवत होतो। वारुळाची माती वगैरे आणायचो, त्याच्यामध्ये घोड्याचं लीड वगैरे म्हणजे ती कला मी आत्मसात केली। आणि त्याच्यामध्ये नंतर माझं लग्न झाल्यानंतर माझ्या धर्मपत्नीचा म्हणजे सहभाग झाला। त्याच्यामध्ये मला मदत म्हणून आज माझ्या तब्येतीच्या मध्यंतरी म्हणजे मला ॲक्सिडेंट झाला, म्हणजे पाय फ्रॅक्चर झाला वगैरे सगळं। त्याच्यामुळे मला जमत नव्हतं। त्याच्यामध्ये मायग्रेन आहे, चक्कर येतात, त्याच्यामुळे मध्ये थंड पडला। पण कुठेतरी आपण काहीतरी कमी पडतोय म्हणून मागच्या वर्षीसुद्धा मी विचार केला होता मूर्ती बनवण्याचा। पण ज्यावेळेस मी तो विचार केला त्याच वेळेस मला चक्कर आले। आता 1 महिन्यापूर्वी मला तसंच झालं होतं, मायग्रेनचा अटॅक आला होता। पण परमेश्वराची कृपा घरी माझी धर्मपत्नी नाहीच म्हणत होती, तुमची तब्येत बरी राहते, तुम्ही देवीची मूर्ती बनवू नका। कारण मूर्ती बनवण्याला कमीत कमी 15 दिवसाचा अवधी लागतो। कारण ही मूर्ती बनवण्यामध्ये माझ्या धर्मपत्नीचा हात असतो। त्याच्यामध्ये माती, शाळूची माती, यावर्षी शाळूची माती वापरली आहे, मध्ये गवताचा लेप वगैरे दिलेला आहे। आणि सर्व रात्री आम्ही बरं 8 दिवसापूर्वीच आमचा निर्णय झाला। घरी सगळ्यांचा विरोध होता, तुमची तब्येतीमुळे तुम्ही हा विचार करू नका, देवीला नमस्कार करून म्हणजे घरामध्ये घटस्थापना करा। पण कसं आहे, मुलांमध्ये उत्साह वाढलेला होता, काका तुम्ही मूर्ती बनवा। आणि पाहिलेले मी जे नवीन मुलं होते 10 ते 15 वर्ष 20 वर्षाचे जे मुलं नवीन होते, त्यांचा आग्रह होता कसं का होईना आम्ही मदत करू, पण तुम्ही मूर्ती बनवा। बंधूंनो, माझं इथे गावानजीक शेत आहे, तिथे माझं एक शेड आहे। बनवण्याचं तात्पर्य तिथे म्हणजे मूर्ती तिथे बनवली मी शेडमध्ये, शेतातल्या। मूर्ती जरा उंच बनवायची होती, 11 फुटाची, पण टाईम कमी असल्यामुळे जरा 9 फुटाचीच मूर्ती बनावं लागली। त्याच्यामध्ये त्यांनी मला मदत अशी केली, रात्री वेळ कमी असल्यामुळे आम्ही 3 ते 3:30 वाजता उठायचो, आंघोळी वगैरे चहा घेतला, रात्रीलाच उठून शेतामध्ये जायचो, की माती वगैरे कालवणं, ते मूर्तीचं आकार देणं वगैरे सगळं करत होतो। 4 दिवसामध्ये मूर्ती बनली। पण असं वाटत होतं की बा ही चिखलाची मूर्ती असल्यामुळे सुकतं का नाही, तो एक धाक होता। पण परमेश्वराची कृपा आणि एक ती सुकली पण, थोडेसे फॅन वगैरे लावले आणि एक धाक इतका होता की मला चक्कर येतील, कारण वरती बघून सण आता उंच असल्यामुळे असे बनावं लागत होतं। पण परमेश्वराची कृपा मला जे चालू होतं थोडा फिलिंग की मला चक्कर येऊ शकतात, मान दुखायची, ते मायग्रेन होतं, तर ते परमेश्वर कृपेने माझं आहे ना सगळं म्हणजे निस्तनाबूत झालेलं आहे, म्हणजे नाहीच आहे।
एक गोळी पण नाही खाल्लेली मी. मला अक्षरशः खिशामध्ये चक्कर येण्याच्या गोळ्या खिशावर ठेवावं लागतं. घरच्यांना तोच दाखवता की उजागरा होतोय. शेतातली कामं असायची. मी साधा शेतकरी आहे बरं का. मला 2 मुलं आहे, 1 मुलगी आहे. सगळ्यांचे एज्युकेशन झालेलं आहे, सगळे इंजिनियर आहे. पण एक आत्मविश्वास होता की मी ती मूर्ती बनवू शकतो. बनवायला म्हणजे मध्ये जो खंड झाला मलाही वाटत होतं थोडं जमतं का नाही, पण जमलं. परमेश्वर कृपेने, देवीच्या कृपेने सगळं व्यवस्थित जमलं आणि सहकार्य सगळं मंडळाचं पण लागलं. आम्ही एक छोटं मंडळ स्थापन केलं. त्याच्यामध्ये सर्वपक्षीय लोक आहे, असं काही नाही की अमुकच पक्षाचे मुलं घेतलेले आहे बरं का. तर हे चालू आहे आता व्यवस्थित आहे. ओके.